आज आपण ज्या देशाला भारत म्हणतो, तो देश एका दिवशी सापडला नाही. तो नकाशावर हळूहळू उमटला. प्रवासांनी, व्यापारांनी, युद्धांनी आणि अनेक संस्कृतींनी. पण प्रश्न असा आहे, भारताचा शोध कोणी लावला? एक गोष्ट आधी स्पष्ट करूया. भारत शोधला गेला नव्हता. तो नेहमी अस्तित्वात होता. येथे हजारो वर्षापासून मानव, संस्कृती, राज्य आणि ज्ञान होते. मात्र बाहेरच्या जगाला भारताची ओळख हळूहळू झाली. प्राचीन काळात भारताला भारतवर्ष म्हणलं जायचं. हे नाव आलं राजा भरत यांच्या नावावरून. संस्कृत ग्रंथामध्ये सिंधू नदीच्या आसपासचा प्रदेश एक स्वतंत्र समृद्ध भूमी म्हणून ओळखला जातो. सिंधू नदीला संस्कृतमध्ये सिंधू म्हणायचे. पार्शियन लोकांनी स ऐवजी ह उच्चारलं आणि बनलं हिंदू. ग्रीक लोकांनी त्याला पुढे इंडस म्हणलं. म्हणजे भारताचं नाव प्रवास करत करत बदलत गेलं. अनेक अरब, रोमन आणि चिनी व्यापारी भारतामधून मसाले, कापड, सोनं घेऊन जायचे. तसेच अनेक चिनी प्रवासी भारतामध्ये ज्ञानाची, विद्यापीठांची नोंद करून गेले. भारत हा व्यापाराचा केंद्रबिंदू होता. म्हणून जग हळूहळू भारताकडे वळू लागलं. युरोपला भारताबद्दल एक गोष्ट माहीत होती. भारत म्हणजे संपत्ती. गामा समुद्रामार्गे भारतात पोहोचला. पण लक्षात ठेवा, त्याने भारत शोधला नाही, फक्त समुद्री मार्ग शोधला. भारत तेव्हाही येथेच होता. भारत म्हणजे फक्त जमीन नाही. भारत म्हणजे एक संस्कृती, एक विचार, अनेक भाषा, अनेक धर्म, हजारो वर्षाचा इतिहास. म्हणूनच भारताचा शोध एखाद्या व्यक्तीने नाही, तर संपूर्ण जगाने हळूहळू घेतला. भारत शोधला गेला नाही, भारत ओळखला गेला. आणि आजही भारताला समजून घ्यायला जगाला वेळ लागतोय. तुम्हाला जर भारताबद्दल अशी रोचक माहिती हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.